प्रायव्हेट वर्सेस गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, ट्रीटमेंटमध्ये खरोखर फरक आहे का? ऍक्च्युली आता प्रॉब्लेम काय झालेला आहे मी तुम्हाला सांगतो, की लोकांचा जो माइंडसेट आहे ना, लोकांना कम्फर्ट पाहिजे. म्हणजे एकाच छताखाली मला जर मी आलो आणि मला डॉक्टरांनी पाहिल्या लगेच माझं तिथं ब्लड इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, माझा सिटी स्कॅन तिथंच झाला पाहिजे, म्हणजे मला पळायचं नाहीये बेसिकली Yes. कुठे जास्त. हाच फरक पडतो गव्हर्नमेंट प्रायव्हेटला. गव्हर्नमेंट प्रायव्हेटला काय डॉक्टर्स खराब आहे आणि इकडे डॉक्टर चांगले अशातला भाग नाहीये, पण लोकांचं जे मानसिकता आहे त्यानुसार धरून प्रायव्हेट हॉस्पिटल चाललेले आहेत सध्या. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स त्या इन्फ्रास्ट्रक्चरनुसार बदलले गेलेले नाहीयेत. ओके. आहे त्यांच्याकडे सगळं, पण मग इथं आला की जा रे 20 नंबरला जा रे 5 नंबरला जा रे Yes. 8 नंबरला जा, तो माणूस दिवस जातो त्यासाठी. येस. आणि ते आजकाल त्यांना चालत नाहीये लोकांना. बरोबर. लोकांना कसं पाहिजे, गेलं की लगेच पुढच्या अर्ध्या 1 तासात सगळं करून बाहेर निघायचंय तिथून. येस. आणि हेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जास्त लवकर होतं. मग लोक पे करायला तयार आहेत, येस. पण त्यांना टाइम वाचवायचा आहे. आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा लोड बघता हे पॉसिबल होत नाही.